4 दशकं उलटली, 2 पिढ्या झाल्या, अनेक नवीन गायक उदयास आले आणि आता विस्मृतीतही गेले. परंतु ज्यांचा सुरेल आवाज ऐकल्याशिवाय आजही बहुतांश भारतीयांचा एकही दिवस जात नाही, ते महान गायक म्हणजे मोहम्मद रफी. रफी साहेबांचा आज 41वा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं लोकशाहीची ही खास श्रद्धांजली. मोहम्मद रफी म्हणजे भारतीय संगीत क्षेत्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणावं लागेल. संगीताच्या सप्तसुरांपैकीच एक म्हणजे रफी साहेब. त्यांनी हे जग सोडलं त्याला आज 41 वर्ष झालेत. परंतु ते गेले ते केवळ शरीराने, कारण गायकीने ते आजही आपल्यात आहेत. तोच आनंद देतायत. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. अतिशय शांत चेहरा आणि तेवढाच गोड स्वभाव. कधीही कुणाशी न भांडलेला माणूस म्हणजे रफी साहेब. भले तात्विक वाद झाले असतील, पण रफी साहेबांचं मन अगदी एखाद्या बालकासारखं निर्मळ होतं. अशा या भल्या गायकानं भारतीय संगीतातलंच काय गायचं बाकी ठेवलं होतं, हाच खरा प्रश्न आहे. रफी साहेबांचा जन्म पंजाबमधला. 24 डिसेंबर 1924 ही या गानगंधर्वाची जन्मतारीख. लहानपणापासूनच त्यांचा गाण्याकडे ओढा होता, इतका की गावात येणाऱ्या फकीराची ते गाणी गात. एकदा गंमत झाली. गायकांचे महागुरू KL सैगल यांच्या गाण्याचा कार्यक्रम रफी साहेबांच्या शेजारच्या गावात होता. रफी साहेब भाऊ हमीद सोबत या कार्यक्रमाला गेले होते. पण सैगल साहेब तोपर्यंत न आल्यानं लोकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. त्यांना शांत करण्यासाठी छोट्या रफीला गाऊ देण्याची विनंती हमीदनं आयोजकांना केली. आयोजकांनी ही विनंती मान्य करून रफींना गायला दिलं आणि माईक शिवाय रफी साहेबांनी खणखणीत आवाजात गायलेल्या गाण्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेले संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर खूप खुश झाले. याच श्याम सुंदर यांनी रफी साहेबांना गाण्याची पहिली संधी दिली, ती गुलबलोच या पंजाबी सिनेमात. त्याच वर्षी गाव की गोरी या चित्रपटासाठी रफी साहेबांना आणखी एक संधी मिळाली. ही गोष्ट आहे 1944 सालची. असं असलं तरी रफी साहेबांना खरी लोकप्रियता मिळवून दिली ती अनमोल छडी या चित्रपटानं. 1946 साली झळकलेल्या या सिनेमातली गाणी गाजली. त्यानंतर रफी साहेब लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाले, ते कायमचेच. रफी साहेबांचं गाणं म्हणजे साक्षात पडद्यावरचा नायकच गातोय की काय असा भास व्हायचा. कारण गाणं गाण्यापूर्वी ते सिनेमाची कथा आवर्जून ऐकायचे आणि नायक कोण आहे हे देखील जाणून घ्यायचे. म्हणूनच त्यांचं गाणं प्रत्येक नायकाला आपलं वाटायचं. शम्मी कपूरचा धुसमुसळेपणा, देवानंदचा नटखटपणा, दिलीप कुमार यांचा रोमॅन्टिक अंदाज, धर्मेंद्रचा रांगडेपणा, राजेंद्र कुमारचा लव्हर बॉय, त्याचवेळी भारत भूषण यांचा साधेपणा यांचा रफी साहेबांच्या गाण्यातून अगदी सहज प्रतिबिंबित व्हायचा. शम्मी कपूरसाठी या हू चाहे कोई मुझे जंगली कहे हे गाणारे रफी साहेब आणि भारत भूषण यांच्यासाठी मन तरपत हरिमन गाणारे रफी साहेब वेगळे आहेत का असा प्रश्न पडायचा. रफी साहेबांनी नीलकमल या चित्रपटासाठी बाबुल की दुआ लेती जा हे 1968 साली गायलेलं गीत म्हणजे मैलाचा दगड होतं. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. लग्नानंतर मुलीला निरोप देणारा बाप अत्यंत भावुक होतो याचं चित्रीकरण यात आहे. हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की आजही कुठलंही लग्न या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. या गाण्याची खास आठवण त्यावेळी रफी साहेबांनी BBCच्या मुलाखतीत सांगितली होती. रफी साहेबांचा त्यांच्या मुलीवर अतिशय जीव होता. बाबुल की दुआए लेती जा हे गीत गाण्यापूर्वी 2 दिवस अगोदरच त्यांच्या मुलीचा निकाह झाला होता. परंतु मुलीच्या लग्नातही न फुटलेला त्यांच्या भावनांचा बांध चित्रपटातील हे गाणं पाहताना फुटला होता. रफी साहेबांच्या अनेक आठवणी आहेत आणि त्यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन होतं. विशेष म्हणजे निवृत्त वादकांच्या कुटुंबियांना रफी साहेब मदत करायचे.
ही बाब रफी साहेबांच्या निधनानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या कुटुंबाला कळली. एकीकडे न केलेल्या दानाचे धिंडोरे पेटणारे लोक, तर दुसरीकडे एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू न देणारे रफी साहेब म्हणजे साक्षात देव माणूसच होते. पाच एक वर्षापूर्वी सोनू निगमचा बेगर ऍक्ट खूप गाजला होता. सोनू निगमनं भिकाराच्या वेशात रस्त्यात बसून गाणं गायलं होतं आणि त्याला बऱ्यापैकी भीक मिळाली होती. तो सोनू निगम आहे कोणाला ओळखताही आलं नव्हतं. मात्र त्याच्या आवाजाची दखल अनेकांनी घेतली होती. पण असा प्रसंग प्रत्यक्षात रफी साहेबांच्या आयुष्यात घडल्याची आठवण ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. एक भिकारी जीव तोडून गात होता. कुणीही त्याची दखल घेत नव्हतं. रस्त्यावरून जाणाऱ्या रफी साहेबांच्या ही बाब लक्षात आली आणि लगेचच ते भिकाऱ्याच्या बाजूला बसून गाऊ लागले. रफी साहेबांच्या गाण्याची जादूच अशी काही होती की लोक थांबून त्यांचं गाणं ऐकू लागले आणि काही वेळातच तब्बल 400 रुपये जमले होते. त्यावेळी गायक हे पडद्यामागचे कलाकार असल्याने लोकांनी रफी साहेबांना ओळखलं नाही आणि भिकाऱ्यालाही हा भला माणूस कोण हे कळलं नाही. त्यानंतर तिथून जाताना रफी साहेबांनी स्वतःची शाल भिकाऱ्याच्या अंगावर टाकली. गायक म्हणून रफी साहेब ग्रेटच होते आणि माणूस म्हणूनही ती खूप मोठे होते. ते हिंदीबरोबरच अनेक भाषांमध्ये गायलेत. त्यांच्या मराठी गाण्याचा उल्लेख न करणं हा कृतज्ञपणा ठरू शकतो. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि रफी साहेबांची खूप चांगली मैत्री होती आणि आपल्याला मराठी गाणी गायची आहेत असं सांगताच श्रीकांत ठाकरेंनी त्यांच्याकडून अनेक गाणी गाऊन घेतली. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, शोधिसी मानवा, प्रभू तू दयाळा, हे मना आज कोणी, हा छंद जीवाला लावितसे, अगं पोरी संभाल, दर्याला तुफान आयलाय भारी, अशी एकाहून अनेक सरस गीतं त्यांनी गायली आणि ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. अशा या महान गायकानं 31 जुलै 1980 रोजी जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी पावसालाही त्याचं अंतिम दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. धोधो पावसातही अक्षरशः हजारोंच्या उपस्थितीत त्यांचा जनाजा निघाला. एवढ्या प्रचंड संख्येने लोकांचं प्रेम मिळालेले कदाचित ते एकमेव कलाकार असावेत. अविनाश चंदने, लोकशाही न्यूज.